वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे। या पत्रातून प्रकाश आंबेडकरांनी लिहिले की आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि वंचित आघाडीला जागा वाटपाच्या बैठकीचे निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत। त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनेक बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाही आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षावरचा आमचा विश्वास उडाला आहे। आम्हाला दृष्टिकोन देण्यात येत असल्याचाही आरोप आंबेडकरांनी यावेळी केला। आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचे ठरवले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला आलेल्या 7 मतदारसंघाची माहिती द्यावी अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे। काँग्रेसच्या पसंतीच्या 7 जागांवर वंचित काँग्रेस उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देईल। वंचितने काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी पत्रात म्हटले आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत भेट झाली, याचा आनंद आहे। आम्हाला फार काळ चर्चा करता आली नाही म्हणून पत्र लिहित आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि वंचित आघाडीला जागा वाटपाच्या बैठकीचे निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत। त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनेक बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाही आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षावरचा आमचा विश्वास उडाला आहे। आम्हाला दृष्टिकोन देण्यात येत आहे। भाजप RSSला हटवा हाच आहे। त्यामुळे मी महाराष्ट्रातील 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरविले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला आलेल्या 7 मतदारसंघाची माहिती द्यावी। काँग्रेसच्या पसंतीच्या 7 जागांवर वंचित काँग्रेस उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देईल। वंचितने काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर लोकसभा निवडणुकीपासून नव्या राजकीय झुकणीची सुरुवात असेलच, असेही सांगितले जात आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।